पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय। 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सीईटी परीक्षा होणार आहेत। या कालावधीत मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याची परीक्षा सुद्धा होईल। 15 सप्टेंबरला मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 15 सप्टेंबरला मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, 16, 17 आणि 18 सप्टेंबरला सीईटी परीक्षेला 8,95,800 परीक्षार्थी बसणार आहेत। 226 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। 50,000 संगणक उपलब्धता तयार केली गेलेली आहे। कोरोनाचे नियम पाळून परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। सीईटी परीक्षेनंतर 1 नोव्हेंबर पर्यंत कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न आहे। 26 दिवसांमध्ये परीक्षा होतील। सीईटीच्या परीक्षेसंदर्भात आता आपण माहिती घेत होतो। टेक्नॉलॉजीचे 2,28,486 विद्यार्थी आहेत। फार्मसीचे 2,77,302 विद्यार्थी आहेत। बीएड, लॉ 3 वर्ष 5 वर्ष, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स, या सगळ्या एक्झाम ज्या आहेत असे सगळे विद्यार्थी मिळून 8,55,879 विद्यार्थी आहेत। आता ही सीईटीची एक्झाम जी आहे ती आम्ही 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेणार आहोत। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, काय अधिक माहिती द्याल? राज्यातले जे सीईटीचे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या परीक्षांची तारीख आणि त्याचबरोबर निकालाची तारीख जी आहे ती आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेली आहे। 15 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान हे सर्व परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत आणि त्याचबरोबर या परीक्षांचे निकाल जे आहेत ते देखील 20 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचं सांगितलेलं आहे। सीईटीचे जेवढे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत जवळपास 8,55,000 विद्यार्थी आहेत। या सर्वांना परीक्षेसाठी जवळपास 50,000 संगणक कॉम्प्युटर्स जे आहेत ते उपलब्ध असल्याची देखील माहिती यावेळेला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। नक्की उदय, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। शिक्षक पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। जयश्रीताई, ह्या ज्या परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर कालावधीमध्ये सीईटी संदर्भातल्या सीईटीच्या होणार आहेत त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर आत्ताच मी आपल्या माध्यमांमधून जी न्यूज बघितली त्यामध्ये आपल्याला समजलं की 15 तारखेपासून एक्झाम्स होणार आहेत, परंतु या सीईटीसाठी कालावधी हा फक्त 8 दिवसांचा आहे, जिथे की सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि सीईटी मध्ये सगळी जी मुलं आहेत ती महाराष्ट्रातली मुलं आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय। परंतु आत्ताचा जर कालावधी बघितला तर 2 दिवसांमध्ये आपल्याकडे जे मुख्य सण असतात त्या सगळ्या सणावारांचे दिवस सुरू होतात आणि ह्या काळांमध्ये मुलांच्याकडनं किती प्रमाणात तयारी करण्यात येणार आहेत आणि वास्तविक पाहता एक सेमिस्टर कंप्लीट संपलेलं असताना हा एवढी मोठी घाई करण्यामागचं कारण कळत नाही। कारण 8 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत म्हणजे आपण कम्प्लिटली 8 लाख विद्यार्थ्यांच्या नॉलेजवरती खूप मोठा गेम करत आहोत। कुठेतरी फक्त शाळा कॉलेजेसची वर्ष पुढे न्यायची मुलांच्या नॉलेज बद्दल काय आणि पुढे फक्त आठवड्याभराचाच कालावधी असेल की मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी, परंतु ज्या पालकांची आर्थिक परिस्थितीच नाहीये, वास्तविक पाहता लोन प्रोसेस जरी म्हटलं तरी ती लोन प्रोसेस पूर्ण व्हायला सुद्धा आपल्याला कमीत कमी 15 दिवसांचा कालावधी लागतो। मग एवढी घाई सरकार कशासाठी करताय, खरंच याच्याबद्दल आम्हाला फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे जयश्रीताई, आपल्याला असं म्हणायचंय का की आकलनाचा सरकार काय शिक्षक काय कोणी विचार करतच नाहीये, म्हणजे विद्यार्थ्यांचं आकलन पण घेऊन टाकायच्या, नाहीतर वाद उत्पन्न होतात किंवा राजकारण होतं म्हणून घेऊन टाकल्या जातात परीक्षा? डेफिनेटली मुलांचं भवितव्य, नॉलेज, आकलन, त्यांचं प्रॅक्टिकल या कुठल्याच गोष्टींवरती सध्या काम होत नाहीये। कुठेतरी एक प्रोटोकॉल आहे, परीक्षा घ्यायच्या, ऍडमिशन द्यायच्या आणि वर्ष पुढे ढकलल्याचं नाटक करायचं। वास्तविक पाहता इथे सरकार एक का विचार करत नाही की आपण 8 लाख मुलांच्या भवितव्याशीच खेळत आहोत। एक पूर्ण 6 महिन्याचं एक सेमिस्टर मुलांचं वाया गेलेलं आहे, पण या सेमिस्टरची फीस मात्र सगळी आपल्याला द्यावी लागणार आहे आणि याच्यामध्ये सरकार कुठे त्या नॉलेजवरती, त्या फीसवरती कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही, फक्त वर्षानुवर्ष अशी पुढे ढकलली जात आहेत। आणि नॉलेजचा विचार केला तर ही मुलं सुद्धा यांचं सगळं एक सेमिस्टर अंधारात असल्यामुळे यांचं नॉलेज पण पूर्ण अंधारात आहे। खरं तर विचार इथे त्यांच्या भवितव्याचा केला पाहिजे, तो भवितव्याचा विचारच केला जात नाही। इनफॅक्ट आपलं वर्ष हे पुढे जानेवारीपासून का सुरू होत नाही, 1 जानेवारीपासून सिस्टम थोडी चेंज केली पाहिजे।
कारण सध्याची पण परिस्थिती जयश्रीताई, पालकांचा सुद्धा वेगवेगळी मतं आणि वेगवेगळं म्हणणं बघायला मिळत आहे. असं असताना आपण विद्यार्थी पालक संघटनेच्या वतीनं शिक्षण मंत्र्यांशी किंवा कुणाशी नेमकं काय होणं अपेक्षित आहे याच्याविषयी काही आपलं किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांचं काही बोलणं झालंय? अद्याप तर काही नाही, कारण आता 1-2 मिनिटापूर्वीच बातमी आपल्या माध्यमांमध्ये येऊन धडकलेली आहे. परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये खरं आम्ही अशी विनंती त्यांना करणार आहोत की हे जे काय सध्या नुसते वर्ष पुढे ढकलणं आणि फीसच्यासाठीचं कारण, कारण दुसरं जर आपण बघितलं तर सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या मंत्र्यांचे कॉलेजेस आणि शाळा आहेत, तिथे कुठेतरी मुलांच्या नॉलेजवरती काम न करता फक्त वर्ष पुढे ढकलण्यात जात आहेत. आणि या सगळ्याच्या मागे खूप मोठं अर्थकारण दडलेलं आहे, हे तर आपल्या सगळ्यांना वारंवार दिसून येतच आहे. जयश्रीताई, आणि आपण सुद्धा टिपलं असेल किंवा बघितलं असेल, आता खरं हा विषय शाळांबद्दल बोलण्याचा नाही, पण कॉलेजेस काय किंवा शाळा काय, आपली फी मिळायला हवी याकरता फार मोठ्या प्रमाणात पालकांकडे तगादा लावतात, कुठल्याही माध्यमातली ती मुलं असू देत. निश्चित. आता खरं तर चिंता आम्हाला अशी लागून राहिलेली आहे की सीईटी झाली की ऍडमिशन प्रोसेस सुरू होते, परंतु गेल्या वर्षभरामध्ये पॅन्डेमिकने जो काही धुमाकूळ घातला होता त्याच्यामध्ये पालकांची आर्थिक स्थिती जी बिघडलेली होती ती स्थिती अजून रुळावरती आलेलीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या हाय फीस पालकांनी कुठून पे करायच्या? तर मुलांना जरी एज्युकेशन लोन करून द्यायचं म्हटलं तरी एज्युकेशन लोन करून देण्यासाठीच्या प्रोसेस पण कम्प्लीट होत नाही. मग हे नुसतेच वर्ष का पुढे ढकलतायत? आणि फीसच्या मागे फीसचा तगादा लावून कुठेतरी फक्त स्वतःची पुंजी भरायची आणि विद्यार्थ्यांच्या नॉलेजची पुंजी रिकामी आहे त्याच्यावर फोकस नाही करायचा, हे स्पष्ट गेल्या कित्येक दिवसात दिसतंय आपल्याला. आता ही जी बातमी येते यामध्ये असं सुद्धा म्हटलंय की 10-11च्या दरम्यान, म्हणजे 10 ऑक्टोबर किंवा 11 ऑक्टोबरच्या दरम्यान परीक्षा संपतील आणि 1 नोव्हेंबर पर्यंत कॉलेजेस सुरू करायचे असा विचार आहे, म्हणजे फक्त 26 दिवसांमध्ये, जसा सुरुवातीला तुम्ही उल्लेख केलात. नक्कीच. हे कुठेतरी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, बरं हे सगळे राऊंड तुम्ही घ्याल हो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीत, कारण हे कुठेही करताना विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कधीच विचार केला जात नाही. खरं ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षण देतोय, त्या विद्यार्थ्यांनाच कुठे फोकस केला जात नाही. तो विद्यार्थी खूप लांब आहे, तो फक्त प्रवाहात ओढायचा आणि ढकलायचा, एवढीच एक कुठेतरी सध्याची स्ट्रॅटेजी चालू आहे. परंतु या 20 दिवसांमध्ये मुलांना त्यांच्या हवे तसे कॉलेजेस मिळणार का, ही पण खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा सीईटी आणि परत आता नवीन निपाहचं काहीतरी कुठे धुमाकूळ येऊन घालतंय अशा बातम्या आम्ही बघतोय. पुन्हा कोरोनाची वाढती भीती, वाढतं संकट आणि त्याच्यामध्ये कॉलेज. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये विद्यार्थी खूप भरडले जाणार आहेत आणि अनुषंगाने पालक सुद्धा. धन्यवाद जयश्रीताई, आपण खूप सविस्तरपणे काय प्रश्न आता विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत त्याविषयी बोललायत. एक विद्यार्थी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, कुलदीप आंबेकर, त्यांच्याशी बोलूया. कुलदीप, 26 दिवसांमध्ये परीक्षा आहे, म्हणजे 10 ऑक्टोबरला परीक्षा संपते आणि 1 नोव्हेंबरला कॉलेजेस सुरू करण्याचा विचार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यात प्रथम विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटलं? मुळात काय झाले, आता ह्या शिक्षण व्यवस्थेवरती विद्यार्थ्यांचा आणि पालकाचा विश्वासार्हता कमी होत गेलेली आहे. असे किती वेळा ह्यांनी घोषणा केली आणि किती वेळा मुलं कॉलेजमध्ये यायच्या तयारीला आहेत. तुम्हाला मी उदाहरण देतो मॅडम, पुण्यामध्ये मराठवाडा, विदर्भ नव्हे तर राज्यातल्या कानाकोपऱ्याची मुलं पुण्यात शिक्षणासाठी येतात. आज गेली 1.5-2 वर्षापासून सर्व वसतिगृह, समाज कल्याणचे, विद्यापीठाचे, कॉलेजचे वसतिगृह बंद आहेत. दुसरी गोष्ट काय होते, हे मुलं खाजगी ठिकाणी राहत आहेत, रूम पेईंग गेस्ट म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. त्याचे दर मुलांना सोसत नाहीयेत. आज तुम्ही पाहताय मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने पाऊस झालेला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क फी भरायला सुद्धा पैसे नाही. यांनी एक GR काढला की जे साहित्य आपण वापरत नाही त्याची 50% शुल्क माफ. परंतु आता त्यांनी त्याच्यामध्ये अशी मेघ ठोकली की ट्युशन फी 1 रुपया कमी केलेला नाही आणि ज्या ऑदर फी आहेत त्या फक्त 10% असतात, त्या फक्त 10% त्यांनी कमी केलं. आणि ट्युशन फीच्या नावाने 1 रुपया ना विद्यापीठांनी कमी केला ना आपल्या शिक्षण मंत्र्यांनी कमी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांची फी 1 रुपया माफ झाली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा शुल्क माफ करेल असं वाटलं, पण परीक्षा शुल्क सुद्धा माफ केलेली नाही. ज्यांचे पालक गमावलेले आहेत यांची तरी फी माफ झालेली असेल, पण तुम्हाला मी अधिकृत सांगतो, पुणे विद्यापीठाने ज्यांचे पालक गमावले यांची सुद्धा कोरोनामुळे ज्यांचे पालक गमावले त्या विद्यार्थ्यांची फी माफी केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं ह्या कोरोनाच्या काळामध्ये
खूप मोठं आर्थिक मानसिक नुकसान झालेलं आहे आणि ह्या शाळा सुरू करून ह्या विद्यार्थ्यांना आणखी त्याचा त्रास देण्याचं काम हे सरकार करते असं मला दिसून येत आहे। विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नावरती ना राज्य सरकार बोलायला तयार आहे, हे फक्त माध्यमांना प्रतिक्रिया देतात। विद्यार्थ्यांच्या भावनाशी हे सातत्याने खेळतायत। आता एक तास म्हणतील मग आम्ही परत गावाकडे मुलं परत शहराकडे येणार। म्हणजेच कुलदीप आपल्याला असं म्हणायचंय की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आणि या विद्यार्थ्यांपर्यंत ग्राउंड रियालिटी पर्यंत सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी पोहोचत नाहीत, घाईघाईने निर्णय घेऊन टाकले जातात, पण इथे ग्रामीण भागातले विशेष करून गरीब विद्यार्थी भरडले जात आहेत। कुलदीप, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार।